अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आमदार आशुतोष काळे यांना कलाकारांचा आदर व मान सन्मान आहे। गौतमी पाटील कोपरगाव शहरात येऊन खरोखरच समाधान वाटले। रसिकांमधून मिळालेला उदंड प्रतिसाद हा खरोखरच उल्लेखनीय असून हे सहज शक्य झाले केवळ आमदार आशुतोष काळे यांच्यामुळेच। आमच्यासारख्या कलाकारांचा आदर व मान सन्मान आमदार आशुतोष काळे यांनी केला, अशी प्रतिक्रिया सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित वचनपूर्ती दहीहंडी सोहळ्यात केली। तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी 3000 कोटीच्या विकासपूर्तीच्या कामांची या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दिनांक 29 रोजी सायंकाळी करण्यात आले होते। या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद कोपरगावकरांकडून मिळाला। कोपरगाव तालुक्यासह पंचक्रोशीतील महिला, नागरिक, तरुण, आबाल, वृद्ध अशा अनेकांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घेतला। यावेळी आमदार आशुतोष काळे महिलांना उद्देशून म्हणाले की मी तुमचा भाऊ आहे, मी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, त्यामुळे आपण कोणालाही घाबरायचे नाही। तसेच आपली लाडकी बहीण गौतमी पाटील यांनी जे अद्वितीय नृत्य आविष्कार त्यांनी व त्यांच्या समूहाने सादर केला त्याबद्दल मी उपस्थित सर्वांच्या वतीने व मतदारसंघाच्या वतीने त्यांचे आभार मानतो। या कार्यक्रमाला रसिकांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्याच जोशामध्ये आनंद लुटला। यावेळी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने अत्यंत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। वचनपूर्तीची या दहीहंडी उत्सव 2024 ला या ठिकाणी आपण सर्वांच्या आग्रहाखातर पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये त्यांचं फार मोठं नाव आहे। अशा माझ्या लाडक्या बहीण गौतमीताई यांचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला होता। तो अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने तो पार पडतोय। आतापर्यंत आपण सर्वांनी एकदम शिस्तीमध्ये संयम ठेवून हा कार्यक्रम बघितला आणि तो पूर्ण पण करायचा आहे अशी विनंती या निमित्ताने करेन। जे काही या ठिकाणी कला गौतमीताई आणि त्यांच्या सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी सादर करतायत, या कलेचा आपण सर्वांनी आदर ठेवून शेवटी त्या कलाकार म्हणून या ठिकाणी आपल्या कलाचं सादरीकरण या ठिकाणी करतात। आपण जर पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने किंवा पुरुषांपेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने माझ्या माता भगिनी त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतायत आणि कला क्षेत्र सुद्धा त्याला काही अपवाद नाही। म्हणून या जे काही सादरीकरण या ठिकाणी होतंय त्याचा सर्वांनी आनंद घेत असताना काळजी घ्यावी एवढी विनंती करतो। आपल्या सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो, गोपाळ कालाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि ही दहीहंडी वचनपूर्तीची आहे। आपण सर्वांनी 2019 साली मला आपला प्रतिनिधी म्हणून निवडलेला होता, त्याला आता जवळजवळ 5 वर्ष पूर्ण होणार आहे। या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या ज्या काही अडचणी असतील, आता इथे शहर ग्रामीण सर्वच ठिकाणचे लोक आपल्या अडचणी सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले। सुरुवातीच्या काळामध्ये कोविडच्या महामारीमध्ये आपण कोविड सेंटर चालू करून किंवा हॉस्पिटलमध्ये पण आपल्या सर्वांना मदत करून आधार देण्याचं काम केलं।
अशा सर्व अडचणीमध्ये असून देखील कुठेही आपल्या अडचणी सोडवण्यासाठी मी कमी पडलेलो नाहीये, प्रामाणिक प्रयत्न केले आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती, आपण जे काही आशीर्वाद मला दिलेले होते, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी, आपण सर्वांनी मिळून हे आशीर्वाद मला दिलेले होते, म्हणून भविष्य काळामध्ये देखील हे आशीर्वाद अशाच पद्धतीने ठेवावे, अशा प्रकारची नम्र विनंती या निमित्ताने करतो. धन्यवाद. मी कोपरगाव मध्ये आज माझा कार्यक्रम झाला. खरंच खूप छान वाटलं. जास्ती करून प्रेक्षकांची जी गर्दी होती, महिला वर्गांची जी गर्दी होती, ती बघून प्रचंड खरंच खूप छान वाटलं. आणि हे खरं सगळं शक्य झालं हे फक्त आशुतोष दादा काळे यांच्यामुळे झालं. आज त्यांनी मला इथं बोलवलं आणि जो मान सन्मान दिला, तर आणि त्यांना कलाकारांचा पण खूप आदर आहे, तर खूप छान वाटलं. आपण जर बघितलं तर तुमच्या अनेक कार्यक्रमांमध्ये धुळगूस घातला तो तरुणाई जे आहे तर मोठ्या प्रमाणात गोंधळ घालते, परंतु या ठिकाणी नियोजन कसं वाटलं तुम्हाला? नियोजन खूप छान होतं. आम्हाला कुठल्याही कलाकाराला काही अडचण आली नाही. सगळा कार्यक्रम छान आणि सुखरूप पार पाडला आणि प्रेक्षक वर्गही खूप खुश झाले. थँक्यू.